अहिल्यानगर जिले के शेवगांव में नगर परिषद की अतिक्रमण हटाओ कार्रवाई को लेकर वंचित बहुजन आघाड़ी ने प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। संगठन के राज्य उपाध्यक्ष किसान चौहान ने प्रेस कॉन्फ्रेंस में दावा किया है कि गरीबों के अतिक्रमण हटाए जा रहे हैं, जबकि प्रभावशाली और संपन्न लोगों के कब्जों पर कार्रवाई रोक दी गई है। उनका कहना है कि सोनारपेट, जैन गली, मोची गली और धर्मशाला क्षेत्र के अतिक्रमणकारियों को 21 दिन का नोटिस दिया गया था, लेकिन करीब 2 महीने बाद भी वह कार्रवाई नहीं हुई है। वंचित बहुजन आघाड़ी ने आरोप लगाया कि प्रशासन दोहरे मापदंड अपना रही है। संगठन ने चेतावनी दी है कि शहर के सभी अवैध अतिक्रमण हटाने तक आंदोलन जारी रहेगा। साथ ही कार्रवाई नहीं होने पर संबंधित अधिकारियों के खिलाफ अदालत का दरवाजा खटखटाने की भी बात कही गई है। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेवगाव शहरामधील जी काही अतिक्रमणे आहे ती अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। वास्तविक पाहता शेवगाव शहरातील माजी नगरसेवक एका ठराविक भागातलं अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला अनुसरून नगर परिषदेनं विशेष करून नगर परिषदेच्या ज्या काही मुख्याधिकारी आहेत गाडगे मॅडम त्यांनी आणि पदाधिकारी यांनी मिळून शेवगाव शहरातले ठराविक भागापुरतं जे अतिक्रमण काढायचं होतं ते न काढता त्याचा संदर्भ घेऊन शेवगाव शहरातली शासकीय जागेवरची अतिक्रमण त्यांनी जोरात काढली। एप्रिल आणि मे मध्ये हे अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू होती। नोटिसा दिल्या होत्या, 7 दिवसाची मुदत दिली होती। रस्त्यावरती अतिक्रमण गोरगरीब लोकांची होती, कोणी टपरी चालक होतं, छोटे मोठे व्यावसायिक अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून आपली उपजीविका कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते। 7 दिवसाची मुदत दिली, अतिक्रमण जर काढली नाही तर ते त्यांनी जेसीबी आणून सगळी अतिक्रमण काढली। त्यावेळी देखील शहरातल्या आम्ही सगळ्यांनी संबंधित जी अतिक्रमण काढत होते त्याला आम्ही विरोध केला। तो विरोध याच्यासाठी होता की अतिक्रमण काढण्याच्या अगोदर तुमच्याकडे अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करण्यासाठीचा बी प्लॅन काय आहे का? कारण अगोदरच मागच्या वर्षी रस्त्याच्या कडेची असणारी जी अतिक्रमण ती शासनाने काढली, तेव्हा देखील सगळ्या या व्यावसायिकांचं कंबरट मोडलं होतं, हे रस्त्यावरती आली होती। आता परत वर्षभरानंतर थोडीफार स्थिरस्थावर झालं होतं, परंतु नगर परिषदेने ती अतिक्रमण सगळी काढली आणि जे छोटे छोटे वर्षानुवर्षापासून 50-50, 60-60 वर्षापासून जे अतिक्रमण धारक होते त्यांची अतिक्रमण काढली, ते रस्त्यावरती आले। आम्ही 5 दिवस आंदोलन केलं। आम्ही अतिक्रमण काढण्याच्या विरोधामध्ये नाही आहोत, अतिक्रमण निघालं पाहिजे, परंतु अतिक्रमण काढत असताना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुमच्याकडे बी प्लॅन असला पाहिजे। तुम्ही इथं गाळे बांधून त्यांना तुम्ही चालवायला द्यायला पाहिजे, परंतु तसा कोणताही प्लॅन नगर परिषदेकडे नसताना त्यांनी सर्रास फक्त जे रस्त्याचे अतिक्रमण होते उजाड करायची, ओसाड करायची, तोडून टाकायची, म्हणजे फक्त मोडायचं काम केलं नगर परिषदेने।